जय श्रीराम. नुकतीच अक्षय तृतीया होऊन गेली. कधीही क्षय न होणारी कुठलीही गोष्ट करावी ज्याच्यामुळे तुम्हाला पुण्य प्राप्त होतं, त्याचा क्षय कधी होत नाही. म्हणून अक्षय तृतीयेचं महत्त्व आहे. नुकतीच ती काही दिवसापूर्वी आपण साजरी केली आहे. अक्षय तृतीयेविषयी बरेच गैरसमज आहेत किंवा शंका आहेत, त्याचं निरसन करायचा मी प्रयत्न करतो आहे. आता काय करावं, तर 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. मांगलिक गोष्टी चांगल्या कराव्यात, आनंदाच्या गोष्टी कराव्यात, उत्सव म्हणून साजरा करावा. काही खरेदी असावी ती करावी, नक्कीच करावी. परत मागच्या व्हिडिओत म्हणल्याप्रमाणे तो वास्तू मुहूर्त नव्हे, अनुषंगिक त्या दिवशी वास्तू मुहूर्त आला तर नक्कीच ते वास्तू करावी. परंतु अक्षय तृतीया म्हणून वास्तू शांत करता येत नाही. तो 3.5 मुहूर्तापैकी आहे. मग अक्षय तृतीयेला काय करावं? तृष्णाशमनार्थम म्हणजे उन्हाळ्याचा तीव्रपणा त्या दिवसापासून चालू होतो. म्हणून कुंभ म्हणजेच माठ पाण्याचा मोठा रांजण काही धरा, परंतु तो पूजन करून ब्राह्मणास गरजू माणसास द्यावा आणि त्या दिवसापासून माठातलं शीतल पाणी प्राशन करावं. म्हणून त्या कुंभाचं माठाचं पूजन आहे. ऋतुफळ कुठलं आहे तर आंबा. म्हणून त्या आंब्याचं वाण गव्हासकट देवापुढं मांडावं, त्या कुंभापुढं मांडावं, गरजू माणसाला ब्राह्मणाला द्यावं आणि त्या दिवसापासून आंबा खावा. आता आंबा त्याच दिवशी खावा असा उल्लेख आहे का? चुकूनही नाही. त्या सीझनमध्ये आंबा आल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा, जे ऋतुफळ किंवा नवीन गोष्ट बाजारात आल्यानंतर, जसं धान्य शेतकरी आल्यानंतर देवाला ब्राह्मणाला वाहतात, तशी कुठल्याही गोष्ट सुरुवात किंवा त्या नवीन सीझनची वस्तू खाण्याच्या पूर्वी आपण ती ब्राह्मणाला द्यावी. देवळात नेऊन एखादा आंबा ठेवावा, ब्राह्मणाला द्यावा. तुम्हाला शक्य असेल तर गरजू माणसाला द्यावा आणि आपण आंबा खावा. अक्षय तृतीयेला पूर्वी त्याच काळी आंबे त्याच वेळेत असेल आणि आजही तुम्ही पहा, ह्याच्यापूर्वी येणारे आंबे जे ते अगदी मुद्दामून असे पिकवलेले असतात किंवा ते काही प्रक्रिया करून करतात. अक्षय तृतीयेच्या आसपास येणारा आंबा हा नैसर्गिक असतो, म्हणून तो ऋतुफळ आहे. त्या काळी तो आंबा आलेला आहे. गव्हाचं वाण आंबा ब्राह्मणाला द्यावं, कुंभाचं पूजन करावं. तो कुंभ पाणी प्राशनासाठी ब्राह्मणाला द्यावा आणि स्वतःही माठ जो आपण ठेवतो तो त्या दिवसापासून ठेवा. कुंभ 2 असतात, लाल आणि काळा. काळा पितृ आणि लाल देवाचा, म्हणून 2 कुंभाचं पूजन करावं. साधं ब्राह्मण मिळाला उत्तम, नाही मिळाला तर कुंभाचं पूजन करावं. कुंभाचं पूजन केल्यानंतर त्याला हळद कुंकू गंध फूल व्हावं. त्याच्यापुढं गहू आंबे ठेवावेत. एक वाण गव्हाचं आंब्याचं देवाचं जे आहे ते ब्राह्मणाला द्यावं. काळा कुंभ आपण प्रसाद म्हणून माठ म्हणून वापरावा. आता बारके कुंभ आपण वापरू शकत नाही, ते पाण्याने भरून ब्राह्मण पण तेवढ्या देण्यासाठी आपण जाऊ शकत नाही. छोटे तुम्ही आणलेले सुगड किंवा कुंभ आहेत ते गरजू पशुपक्षींना ठेवा. तुम्हाला शक्य असेल तर देवळात ब्राह्मणाला माठ द्या आणि पाण्याचं प्राशन, थंड पाण्याचं प्राशन माठातलं प्रारंभ करा. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की धर्माच्या आपल्या, या सामाजिक ऋण फेडण्यासाठी आहेत. म्हणून मी कायम सांगतो की तुम्ही एखाद्या पेठेत राहताय, त्या पेठेमध्ये तुम्ही सगळेजण अक्षय तृतीयेला कुंभाचं पूजन करून आंबा खाताय, ब्राह्मणाला देत आहे, बारका कुंभाचं पूजन करत आहे. ते कुंभ उचला आणि बागेत ठेवा पशुपक्षींना. आणि तुम्ही सगळे मिळून, तुम्हाला प्रत्येकाने वेगळं करायची गरज नाही आहे. तुम्ही सगळे मिळून कॉन्ट्रिब्युशन काढा. 5-25 जणांनी 2 रांजण आणून चौकात ठेवा ना. ते रांजण गरजू माणसांची ताण भागवायला होते. हा बारीक विचार करा. देवळामध्ये एखादा माठ नेऊन ठेवा. त्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एखाद्या गरजू माणसाला ब्राह्मणाला माठ द्या की त्याला पाणी पिता येईल, असं नियोजन आहे. म्हणून तो छोटा कुंभ आणला, तो पूजनासाठी योग्यच आहे. पण मुख्य उद्देश काय की मोठ्या माठाचं कुंभाचं पूजन करावं, स्वतः गार पाणी पिण्यास प्रारंभ करावा, देव ब्राह्मणाला मंदिरात द्यावा, हा उद्देश आहे. कुठलीही गोष्ट खरेदी केलेली त्याची क्षय होत नाही. म्हणून सुवर्ण खरेदी, रौप्य खरेदी ही श्रेष्ठ मांडलेली आहे. तुम्ही त्या पटीत ते करावं. त्या दिवशी बँकेमध्ये शक्य असेल तर पैसे भरावेत, ज्याच्यामुळे वृद्धी होते, त्याचा क्षय होत नाही. अशी ही अक्षय तृतीया आहे. ती सर्वांनी आपली कुठलीही गोष्ट जी आहे ते लयास जाऊ नये, पुण्याचा संचय वाढावा, या गोष्टींनी करावी. आज पुण्यामध्ये फिरल्यानंतर तुम्ही नदीपात्र आहे, ओंकारेश्वर आहे, बाग बगीचा आहे, तिथं रांजण देऊन ठेवा ना. ग्रुपने मिळून ठेवा. तुमचं कुंभदान पण होईल. कुंभ तुम्ही पूजन केल्याचं फळ मिळेल. एखाद्या मंदिरात जाऊन त्या मंदिरामध्ये कुंभ बाहेरच्या बाजूला ठेवून द्या. त्यांना सांगा आम्ही कुंभ ठेवला, म्हणजे रांजण ठेवलं आहे, तुम्ही पाणी भरा. तुम्हाला शक्य असेल जवळ तर आलटून पालटून त्यात तुम्ही पाणी भरा नळाचं जाऊन. लोक तहान भागलेले किती आशीर्वाद देतील. असं बहुउद्देशीय आपलं ही संस्कृती असते. ते आपण डोक्याने चालवायची. कुंभाचं पूजन करायचं का धर्म म्हणून करायचं. कुंभाचं पूजन करून गव्हाचं आंब्याचं वाण द्यायचं का द्यायचं, एक द्यायचा. पण त्याच्या पश्चात तुम्हाला वाटलं गरजू माणसाला 6 द्यावेत, देवळात 6 आंबे द्यावेत, एखादा गरीब ब्राह्मणाला 6 आंबे द्यावेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे पाण्याचा माठ तुमच्या चौकात बसलेल्या बाकड्यापाशी ठेवा. तुम्ही मेन चौकात राहत असाल तर लोक जाय करतात, तिथे एखादं रांजण लावा. या गोष्टी अशा रीतीने साजऱ्या होत असतात. ते अवश्य करा. क्षय न होणारा असल्यामुळे तुमचा पुण्य वाढणार आहे, संचय तुमचा वाढणार आहे, हा विचार करा. सर्वांना अक्षय तृतीयामधल्या काही शंका असतील अजूनही तर मला नक्की विचारा. त्या तुमच्या मी शंका निरसन करण्याचा प्रयत्न करेन. जय श्रीराम.